सुंदरबनच्या जंगलात प्रजादक्ष शेरखान महाराजांच्यामुळे जंगलवासीय अगदी सुख समाधानात होते. प्राणी पक्षी आनंदात होते. शेरखान महाराज प्रजेची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेत होते. काय नको पाहिजे सगळं बघायचे. भांडण असले प्रजेचे भांडण मिटवायचे. योग्य तो न्याय द्यायचे. प्राण्यांना कुठल्या काही गरज वाटली लगेच ते द्यायचे. सगळ्यांची अगदी मनापासून काळजी घेत होते. त्यांना वाटत होते आपलं जंगल हे सुजलाम सुफलाम असावं, प्रजा सुखी असावी, म्हणून ते सारखे प्रयत्न करायचे. एकदा काय होतं, सुंदरबनच्या जंगलात एक नवीन दुसऱ्या जंगलातला डमरू नावाचा एक हत्ती येतो. तो खूप जंगलच्या प्राण्यांना त्रास द्यायला लागला. छोट्या छोट्या ससेभाऊ, कोल्होबा, माकडदादा यांची शिकार करू लागला. झाडावरील पक्ष्यांची घरे पाडू लागला. अंडी फोडू लागला. झाडे पाडू लागला. मोठ्या प्राण्याने त्रास देऊ लागला. त्याचे हे वागणं बघून सगळे प्राणी भ्यायले, घाबरले. मग ते एकत्र जमले आणि शेरखान महाराजांच्याकडे गेले. मग त्यांनी सगळी तक्रार शेरखान महाराजांना सांगितली. महाराज, आपल्या जंगलात एक डमरू नावाचा दुष्ट हत्ती आलाय. तो आम्हा सगळ्या प्राण्यांना त्रास देतोय. काहीतरी उपाय करा. मग शेरखान महाराज म्हणाले, ठीक आहे, मी उपाय करतो. मी काय सांगतो ऐका. उद्या तो हत्ती जिथे आहे तिथे मी येतो आणि तुम्ही सगळ्यांनी यायचं. आणि मी त्याला आव्हान करतो युद्ध करायचं. मी युद्ध करायचं त्याला आव्हान केलं की तुम्ही सगळ्या प्राण्यांनी त्याच्या भोवतीने फिरायचं आणि वेगवेगळे आवाज काढायचे, कालवा करायचा, म्हणजे त्याला काही सुचणार नाही, त्याची मती गुंग होईल. असं करायचं. ठीक आहे का? सगळे प्राणी एका सुरात म्हणाले, ठीक आहे महाराज, आम्ही असेच करतो. उद्या या तुम्ही. मग सगळे प्राणी आपापल्या गुहेत गेले. मग दुसऱ्या दिवशी जिथे डमरू हत्ती गवत खात होता तिथे शेरखान महाराज गेले. त्यांनी त्याला चेतावणी केली, अरे धमक असली तर माझ्यावर युद्ध कर. माझ्या जंगलवासियांना त्रास देऊ नको. तू जंगलातनं निघून जा असे बोलले. डमरू हत्ती म्हणाला, मी जंगल सोडणार नाही. मी सगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना त्रास देणार. त्यात मला आनंद मिळतो. शेरखान महाराज म्हणाले, मग माझ्याशी युद्धाला तयार हो, नाही तर जंगल सोडून जा. तेव्हा सगळे प्राणी त्या हत्तीच्या भोवतीने आले आणि त्यांनी ओरडायला आणि कालवा करायला सुरुवात केली. मग शेरखान महाराज काय म्हणतात, आपली शक्ती ताकद काय आहे हे त्या हत्तीला काहीच समजेना. कारण सगळ्या प्राण्यांनी ओरडायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांचं डोकं भिरभिरायला लागलं. त्यांना काहीच सुचेना डमरू हत्तीला. त्याची शक्ती क्षीण झाली आणि तो असह्य झाला. आणि तो शेरखान महाराजांना म्हणाला, महाराज मला माफ करा. मी आजपर्यंत खूप त्रास दिला जंगलवासियांना, पक्ष्यांना, प्राण्यांना. पण मी आता तुम्हाला त्रास देणार नाही. कारण तुम्ही सगळे प्राणी एकत्र आहात. एकजुटीने माझ्यावर लढाई आलाय. पण मी पडलो एकटा. आणि त्यात ह्या सगळ्यांच्या प्राण्यांच्या आवाजाने तुम्ही मला चेतावणी देता. ह्याने मला काहीच कळेनासे झालं. माझी मती गुंग झाल्या, शक्ती क्षीण झाल्या. त्यामुळे मला काही समजत नाही. मला माफ करा. मी तुमचे जंगल सोडून माझ्या जंगलात निघून जातो. शेरखान महाराज म्हणाले, ठीक आहे. आणि म्हणाले, परत असा गर्व करू नको. आणि गर्व म्हणजे तू ताकदीचा गर्व करतोयस. ताकदीच्या गर्वाच्या बळावरच आमच्या जंगलवासियांना त्रास द्यायला लागलाय. तुला घमेंड झाली ताकदीची. तुला काय वाटतंय मीच सगळ्यात ताकदवान आहे असं तुला वाटतंय. त्यामुळे तू हा त्रास देतोयस छोट्या छोट्या प्राण्यांना. त्यामुळे पुढे असे करू नको आणि जा, माझं हे जंगल सोडून जा. ठीक आहे महाराज, मी चुकलो, माफ करा असं डमरू हत्ती म्हणाला आणि जंगल सोडून निघून गेला. तो गेल्यावर सगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना आनंद झाला. त्यांनी शेरखान महाराजांचे खूप खूप आभार मानले. महाराज, तुमची बुद्धी किती तल्लख आहे. तुम्ही काही ना काही युक्ती करून आम्हाला संकटातून वाचवता. शेरखान महाराज म्हणाले, ठीक आहे मित्रांनो, अहो राजाचं कर्तव्यच आहे तुम्हाला वाचवणं, ते मी केलं. कळलं? मग सगळे प्राणी शेरखान महाराज आपापल्या गुहेत आनंदाने निघून गेले. प्राण्यांच्या वरचे संकट टळले.
निर्धास्त मनाने प्राणी पक्षी आपापल्या गुहेत, घरात, झाडावर गेले. यावरून असं वाटतं राजा अतिशय चांगला पाहिजे प्रजेला. राजा चांगला असला की प्रजेचे रक्षण चांगले होते. कशाची प्रजेला चिंता राहत नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.